नमस्कार, घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास 3 अशा रेसिपीज। पहिली रेसिपी तर आहे संक्रांती निमित्त तिळगुळाची पोळी। दुसरी रेसिपी जी तुमच्याशी शेअर करणार आहे ती आहे होममेड बोर्नव्हिटा। आता संक्रांत येते आणि संक्रांतीला आपण सगळेच जण तिळगुळ पोळी बनवतो आणि तूप बनवते। ती मी प्रोसेस आहे ती फक्त तुमच्याशी मी शेअर करणार आहे। ही गुळपोळी बनवण्यासाठी 1 कप तीळ आणि पाव कप सुकं खोबरं लागणार आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची, त्यात 1 कप तीळ टाकले। आता मध्यम गॅसवर आपल्याला हे तीळ 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचे। मध्यम गॅसवरतीच भाजायचे, मोठ्या गॅसवर भाजू नका, नाहीतर मग तीळ करपतील आणि जी पोळी आहे ती छान लागणार नाही, शिवाय ती कडवटही लागू शकते। मध्यम गॅसवरती अगदी 1-2 मिनिटं तीळ भाजायचे आणि थोडीशी तडतडायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता इथे तीळ छान भाजून झालेत, हे मी बाजूला काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचे सुकं खोबरं। हे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय, पण खूप जास्त भाजायचं नाही, अगदी अर्धा मिनिट फक्त भाजायचं। मध्यम गॅसवरतीच हे सुकं खोबरं सुद्धा भाजून घेतलं। अगदी सोनेरी होईपर्यंत सुद्धा भाजायचं नाहीये, फक्त थोडंसं खरपूस होईल एवढं भाजून झालं की लगेच काढून घ्यायचं। तर आता सुकं खोबरं तीळ दोन्हीही भाजून झाले। आता आपल्याला ही तिळपोळी बनवण्यासाठी लागणार आहे गूळ। जेवढे तीळ होते तेवढंच गूळ सुद्धा घेतलाय, म्हणजे 1 कप तीळ 1 कप गूळ। आता मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि सुकं खोबरं टाकायचं। हे थोडं सुरुवातीला थंड होऊ द्यायचं आणि थोडं थंड झालं की मग मिक्सरमधनं आपल्याला हे वाटून घ्यायचंय। हे पहा, इथे तीळ आणि खोबरं चांगलं वाटून घेतलेलं आहे। आता याच्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 कप गूळ बारीक चिरून यात टाकला, त्यासोबत पाव चमचा वेलची पावडर इथे टाकायची आणि हे पुन्हा मिक्सरमधनं छान फिरवून घ्यायचं। गूळ आणि हे जे तीळ आहे हे सगळं छान एकजीव होईल इथपर्यंत फिरवून घेतलं। हे पहा, आता तिळाला तेल सुटतं, खोबऱ्याला तेल सुटतं, त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे असं छान ओलसर व्हायला पाहिजे, याचा असा गोळा बनला पाहिजे, एवढं हे फिरवून घेतलं। आता आपलं हे जे सारण आहे हे तयार झालंय। यातलं मी निम्मे सारण काढून ठेवते। हे आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 दिवस आरामात टिकतं, बाहेर सुद्धा 2-3 दिवस छान राहतं। आता आपण कणिक मळून घेऊ। तर कणिक मळण्यासाठी इथे 1 कप घेतलं गव्हाचं पीठ आणि त्यात 2 चमचे टाकायचं आहे बेसन पीठ। यामुळे छान खमंग खुसखुशीत अशी पोळी तयार होईल। चवीपुरता मीठ टाकलं आणि 2 चमचे तूप टाकायचं। आता तूप तुम्ही इथे कडकडीत गरम करून सुद्धा टाकू शकतात किंवा मग असंच टाकलं तरी चालतं। तूप टाकल्यानंतर हे तूप ह्या सगळ्या पिठाला छान व्यवस्थित चोळून घेतलं आणि आपल्याला याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। खूप सैल मळायची नाही, आपली चपातींची कणिक असते तेवढी सैल मळायची नाही। कणिक मळून झाली, पुन्हा याला थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा 1 मिनिटभर ही कणिक मळून घेऊ। आता तुम्ही इथे बघू शकतायत, मी ही कणिक अगदी सैल अशी मळलेली नाहीये, जशी आपली पुरींची कणिक असते तशी मळायची। कणिक मळून झाली, त्यानंतर त्यातला एक गोळा घेतला आणि त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली। आता याच्यात आपल्याला जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ते भरून घ्यायचं आहे। जसं आपण पुरणपोळी कशी बनवतो तसं आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। आता हे सारण असं सुटं किंवा मोकळं भरल्यामुळे पोळी लाटताना सगळ्या बाजूने पसरतं, पण जर तुम्ही याचा गोळा बनवला, म्हणजे सारणाचा जर लाडू बनवून ह्या पिठामध्ये भरला, तर तेव्हा पोळी लाटताना सगळ्या बाजूने पसरत नाही, तर त्यामुळे असं मोकळंच भरून घ्यायचं। त्यानंतर पुरणपोळीसाठी गोळा बंद करतो तसा बंद केला आणि पीठ लावून याची पोळी लाटायची। आता ही पोळी लाटताना दोन्ही बाजूने लाटायची। एकाच बाजूने जर लाटली तर वरची बाजू पातळ होते आणि खालची बाजू थोडीशी जाडच राहते, तर त्यामुळे आलटून पालटून ही पोळी लाटायची आणि हलक्या हाताने लाटायची, थोडीशी जाडच ठेवायची, म्हणजे खूप छान ही पोळी खरपूस अशी भाजता येते आणि ह्यातला जो गूळ आहे तो सुद्धा वितळून बाहेर येत नाही। हे पहा, पोळी लाटून झाली आहे। आता तवा गरम झाला, त्यावरती ही पोळी टाकायची। आता मध्यम गॅसवर ही पोळी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। आता पोळी भाजताना मध्यम गॅसवरच भाजायची, हाय फ्लेमवर भाजली तर ही पोळी करपू शकते, कारण आपण याच्यात गूळ घातलाय आणि हा गूळ जास्त वितळू शकतो। हे पहा,
तुम्ही इथे बघू शकताय मध्यम गॅसवर मी ही पोळी भाजून घेते आणि किती टम्म अशी ही पोळी फुगलेली आहे। सगळ्या बाजूने खूप छान ही पोळी फुगते। आता हिला दोन्ही बाजूंनी थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा छान भाजून घ्यायची। तुपाऐवजी तुम्ही इथे तेलही वापरू शकतात, पण तुपाची चव खूप छान लागते। तर हे पहा, तूप लावून मी ही पोळी दोन्ही बाजूंनी भाजून घेतली। तसंच या सगळ्या पोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ज्या पोळ्या आहेत ह्या अशा पसरून ठेवायच्या आणि पूर्ण थंड झाले की मगच डब्यात ठेवायच्या। यातली एक पोळी मी तुम्हाला उघडून दाखवते। हे पहा, सगळ्या बाजूने हे जे सारण आहे ते किती व्यवस्थित भरलं गेलेलं आहे आणि अगदी छान खुसखुशीत अशी ही पोळी तयार झाली आहे। हे पहा, तूप टाकलेलं असल्यामुळे ही पोळी छान खुसखुशीत अशी तयार होते। बोर्नव्हिटा बनवण्यासाठी इथे मी घेतले 1.5 वाटी मखाने। कुठल्याही एका वाटीचं माप घ्या आणि त्या प्रमाणात सगळे जिन्नस मोजून घ्या। आता हे मखाने मध्यम गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। हे पहा, अगदी 2-3 मिनिटं भाजून घेतल्यानंतर हे जे मखाने आहेत हे छान भाजून झालेत। चेक करण्यासाठी अशा पद्धतीने एखादा मखाना बोटात दाबून बघायचा, त्याचा असं चुरा व्हायला पाहिजे इथपर्यंत भाजून घेतला। आता मखाने भाजून झालेत, हे आपण बाजूला काढून घेऊ। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला बदाम भाजून घ्यायचे। इथे मी घेतलेत 1/2 वाटी बदाम। तुम्ही बदामासोबतच इथे काजू, त्यानंतर अक्रोड असे कुठलेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वापरू शकतात। तर इथे मी फक्त बदाम वापरले। बदामसुद्धा मिनिटभर भाजून घेतले। आता बदाम बाजूला काढून घेऊ। आता ह्याच कढईमध्ये 1/2 वाटी घेतलेत ओट्स। जे आपले साधे ओट्स असतात ते घ्यायचे, मसाला ओट्स वापरायचे नाहीत। हे जे प्लेन ओट्स आहेत हे सुद्धा आता आपल्याला 2 मिनिटं भाजून घ्यायचे। हे पहा, ओट्ससुद्धा भाजून झालेत, हे बाजूला काढून घेऊ। आता हे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे। आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्यानंतर मिक्सरमधनं छान बारीक असे वाटून घ्यायचे। अगदी बारीक आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे। हे पहा, तुम्ही बघू शकतायत याची किती बारीक अशी मी पावडर बनवून घेतली। आता याच्यात टाकायची आपल्याला साखर। तर 4 चमचे, जे आपले पोहे खाण्याचा चमचा असतो ते 4 चमचे मी इथे साखर टाकून घेतली आहे। अजून आवश्यकता वाटली तर आपण दुधात ही पावडर टाकू तेव्हा साखर ॲड करू शकतो। आणि त्यासोबत 4 चमचे मी इथे टाकले कोका पावडर, कारण आपण बोर्नव्हिटा बनवतोय आणि ते चॉकलेट फ्लेवरचं नसलं तर मग काय उपयोगाचं। तर चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी 4 चमचे कोका पावडर। आता हे पुन्हा मिक्सरमधनं वाटून घ्यायचं। हे वाटताना अगदी बारीक असं वाटायचं, म्हणजे ही जी पावडर आहे ही दुधात मिक्स करताना ती व्यवस्थित मिक्स होईल। हे बघा, हे मी सगळं छान बारीक वाटून घेतलं। आता हे आपल्याला चाळूनसुद्धा घ्यायचं आहे। तर आपल्याकडे जी पिठीची चाळणी असेल अगदी बारीकवाली, तर तिच्याने हे चाळून घ्यायचं आणि हे चाळल्यानंतर जे काही शिल्लक असेल ते पुन्हा मिक्सरमधनं वाटून घ्या, पुन्हा चाळून घ्या। अशा पद्धतीने हे आपल्याला अगदी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। तर इथे आपली ही बोर्नव्हिटा पावडर, हॉर्लिक्स, कॉम्प्लॅन, प्रोटीन पावडर, तुम्ही हिला काहीही म्हणू शकतात, ही इथे तयार झाली आहे। आता दुधात टाकण्यासाठी ग्लासमध्ये ही 1 चमचा पावडर घेतली, त्यामध्ये मी आता अर्धा ग्लास दूध टाकते। जर तुम्हाला पूर्ण 1 ग्लास दूध बनवायचं असेल तर साधारण 2 चमचे ही पावडर टाका। आता याच्यात दूध टाकल्यानंतर हे एकजीव केलं आणि तुम्ही बघू शकतायत हा रंग बघा किती सुंदर आलेला आहे। अगदी आपलं कॉम्प्लॅन किंवा हॉर्लिक्स आपण घेतो तर त्याचा कसा रंग असतो तसा रंग या दुधाचा तयार होतो आणि चवही अगदी भन्नाट लागते। तुम्ही ही जरूर ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा। तर इथे ही पावडर तयार आहे, दूध तयार आहे। आता ही जी शिल्लक असलेली पावडर आहे ही एखाद्या एअरटाईट बरणीत भरून ठेवायची। शक्यतो काचेच्या बरणीत भरा आणि एअरटाईट बरणीत भरल्यानंतर त्याच्यावरती आपण ज्या तारखेला ती बनवली आहे ती तारीखसुद्धा टाकायची, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ही पावडर आपण किती जुने आहे किंवा किती दिवसही वापरू शकतो। तर ही बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 2 महिने आरामात वापरू शकतात। आता इथे तूप बनवण्यासाठी मी 8 दिवसाची साय गोळा करून ठेवली होती। ही साय मी फ्रीजरला ठेवते। त्यानंतर साय आता एका भांड्यात काढून घेतली, त्यात 2-3 चमचे दही टाकलं, ती व्यवस्थित मिक्स केली, वरून झाकण
ठेवायचं आणि आपल्याला ही रात्रभर अशीच ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला याचं दही तयार करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी हे दही तयार झालेलं आहे. आता याचं तूप बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला बटर बनवावं लागेल. त्यासाठी आधी ही साय एकजीव करून घेतली. अशी एकजीव झाली की तुम्ही हे असंच फेटतसुद्धा याचं जे लोणी आहे ते काढू शकतात, किंवा मग असं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं, त्यात थोडं पाणी टाकायचं आणि एकाच वेळी 2-3 मिनटं छान फिरवून घ्यायचं, म्हणजे छान लोणी तयार होतं. हे पहा, इथे मी हे मिक्सरच्या भांड्यात साय चांगली फिरवून घेतली आणि याचं अगदी छान असं लोणी तयार झालं. आता हे लोणी आपल्याला एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने ही जेवढी साय आहे त्याचं सगळ्याचं लोणी मी तयार करून घेतलं. त्यानंतर हे 2-3 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. हे जेवढं स्वच्छ धुतलं जाईल तेवढं आपले जे तूप आहे ते छान लागेल. नाहीतर मग बऱ्याचदा आंबट असा वास येतो किंवा कडवट असं तूप लागतं. तर त्यासाठी हे जे लोणी आहे हे अगदी छान धुवून घ्यायचं. 5-6 पाण्याने धुवा. हे पहा, मी हे अगदी छान धुवून घेतलं. धुण्यासाठी तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकतात, म्हणजे लोण्याचा असा गोळा तयार होतो. आता लोणी धुवून झालं आहे. हे एका जाड बुडाच्या कढईत काढलं. त्यानंतर आपल्याला याचं आता तूप बनवण्यासाठी ठेवायचं आहे. तर मध्यम गॅसवरती मी आता ही लोणी असलेली कढई ठेवली आणि मध्यम गॅसवरती हे जे तूप आहे ते मी बनवून घेते. हे शिजू द्यायचं छान 15 मिनटं 20 मिनटं. फक्त हे शिजवत असताना अधूनमधून अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं. आता हे पहा, 10-12 मिनटानंतर हे जे लोणी आहे हे वितळलं आहे आणि ह्याचं तूप व्हायला सुरुवात झाली. आता ह्या स्टेजला मी याच्यात एक विड्याचं पान टाकून घेतलं आहे. विड्याचं पान टाकल्यामुळे एक तर जे आपलं तूप आहे ते छान दाणेदार तयार होतं, दुसरं म्हणजे त्याचा आंबट असा वास येत नाही. आता विड्याचं पान टाकल्यानंतर हे जे विड्याचं पान आहे हे तळलं जाईल इथपर्यंत हे तूप आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं तूप तयार होतं. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि आपल्या चॅनलवरती दररोज एक नवीन व्हिडिओ येत असतो. तसंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा, म्हणजे तुमच्यासारखंच इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल.